नमस्कार. महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. तुम्हाला घर बसल्या तुमचा हयातीचा दाखला जो आहे तर तो काढता येणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. तुम्हाला जो हयातीचा दाखला देता येतो तर तो घर बसल्या कुणाच्याही विना मदतीने तुम्हाला आता तो इझिली 2 ते 5 मिनिटामध्ये काढता येणार आहे. कसा काढायचा, काय प्रोसेस आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही हा दाखला दिला नाही तर मात्र तुम्हाला अनुदान थांबवले जाऊ शकते. तुम्हाला जे अनुदान येतात तर त्यामध्ये खंड पडू शकतो. कारण आता तुम्हाला तो दाखला काढून कुठेही सबमिट करायचा नाही आहे, तो ॲटोमॅटिकली सबमिट होणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला तो द्यावा लागायचा, परंतु आता तो तुमच्या मोबाईलवरून ॲटोमॅटिकली सबमिट जो आहे तर तो होणार आहे. ठीक आहे. आता तो कसा काढायचा, काय प्रोसेस आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तुमच्या फोनमध्ये. आता तुम्ही जो व्हिडिओ ऐकत आहात तर तो यूट्यूबवर ऐकत आहात. अशाच प्रकारचं एक वेगळं ॲप जे आहे तर ते मिळतं. मी ज्यांना थोडीशी अडचण आहे किंवा ज्यांना मोबाईलचं एवढं ज्ञान नाही त्या लोकांसाठी मी स्पष्ट करून सांगतो. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी जर एखाद्याला माहिती असेल तर तो व्हिडिओ स्किप करू शकतो किंवा पुढे घेऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, आपल्या मोबाईलमध्ये एक प्ले स्टोअर नावाचं ॲप्लिकेशन असतं ज्याचा रंग तुम्हाला हिरवा, त्यानंतर खाली लाल आणि निळा आणि पिवळा असा दिसेल. एक चौकणी असेल ते, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला BSA असं लिहायचं आहे. जसं तुम्ही BSA लिहिलं किंवा बेनिफिशरी सत्यापन असं लिहिलं की तुमच्या पुढे जो तुमच्या स्क्रीनवरती निळा आयकॉन दिसतो आहे तर त्या आयकॉनमध्ये जसं संजय गांधीचा जो लोगो आहे महाराष्ट्राचा तसंच थोडंफार खाली हाताने कोणीतरी ओंजळीने मदत करत आहे असा त्याचा लोगो असेल आणि मधामध्ये ग्रीन कलरने हे जे आहे तर ते टिक केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं जे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे तशा पद्धतीचंच जे आहे तर ते आयकॉन तुम्हाला तिथे दिसेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तिथे इन्स्टॉल्ड नावाचं बटन मिळेल. ते इन्स्टॉल्ड करायचं आहे ॲप्लिकेशन. ठीक आहे. एकदा का ते ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झालं की त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. तिथे सिलेक्ट युअर लँग्वेज म्हणजे तुम्हाला भाषा निवडायचं ऑप्शन येईल. त्यानंतर बघा, तुम्हाला ती भाषा निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी एक ॲप्लिकेशन आधार फेस ऑथेंटिकेशनसाठी आधार फेस ऑथ असं त्याला म्हणतात, तर आधार फेस ID असं देखील त्याला म्हणतात. तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. तर ते कसं करायचं तर त्या ॲप्लिकेशनवरतीच तुम्ही कशाने तुमचं जे आहे तर तुम्ही आहात हयातीचा दाखला, तुम्ही हयात आहात हे कशाने प्रूव्ह करू इच्छिता ते विचारतं. त्यामध्ये फिंगरप्रिंट, फेस आणि आणखी एक कुठलं तरी वेगळं ऑप्शन असतं. तर तुम्ही फेस या ऑप्शनवरती क्लिक केलं की तो ॲटोमॅटिकली तुम्हाला प्ले स्टोअरला घेऊन जातो आणि आधार फेस ऑथ हे ॲप्लिकेशन तुमच्या पुढे शो होतं. त्याला देखील इन्स्टॉल्ड करायचं. इन्स्टॉल्डवरती क्लिक केलं की तो ॲटोमॅटिकली इन्स्टॉल्ड होऊन जाईल. त्यानंतर 5 मिनिट वाट बघायचा. ॲज पर युअर नेटवर्क कंडिशन तुम्हाला वाट बघायची आहे आणि त्यानंतर परत या ॲप्लिकेशनमध्ये येऊन जे आहे तर ते कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही कंटिन्यू या बटनावरती क्लिक केलं की तिथे तुम्हाला ऑप्शन येईल की एंटर युजर नेम ॲज युअर आधार नंबर म्हणजे तुम्हाला तुमचं युजर नेम म्हणून आधार नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड म्हणून तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो एंटर करायचा आहे. सुरुवातीला आधार नंबर, नंतर मोबाईल नंबर. त्यानंतर लास्टमध्ये तुम्हाला ऑप्शनलमध्ये ईमेल ॲड्रेस विचारेल. तुम्ही तो टाकू शकता, अन्यथा नाही टाकू शकत. पुढे तुम्हाला चेकबॉक्स येईल तर तो चेक करायचा आहे. जसंही तुम्ही चेक केलं की तुमच्या पुढे जे आहे तर ते आणखी ऑप्शन शो होतील. एंटर युअर OTP, तुमच्या फोनवरती एक OTP येईल. त्यानंतर तो OTP जो आहे तर तो OTP तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेकबॉक्स येईल. त्या चेकबॉक्सला चेक करायचं म्हणजे कंटिन्यू करण्यासाठी एक बॉक्स येईल, त्याला चेक करायचं आणि पुढे कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे आहे तर ते तुम्हाला एक ऑप्शन येईल तिथे की
तुमचा जो चेहरा आहे तर तो स्कॅन केला जाईल. तुमचा जो चेहरा आहे तर तो तिथे स्कॅन केला जाईल. आपण जसं फोटो काढतो तसं तुमच्या स्क्रीनवरती फोटोच्या आकाराचा एक स्क्रीन येईल. तर त्यामध्ये तुमचा फोन जो आहे तर तो तुमच्या चेहऱ्याच्या समोर धरायचा आहे. जर त्या आरशासारख्या ठिकाणामध्ये स्क्रीनवरती जर हिरव्या कलरमध्ये येत असेल, तुमचा चेहऱ्याच्या साईडला हिरव्या रेषा येत असेल ग्रीन कलरमध्ये, तर मात्र तुमचा फोटो तो योग्य स्कॅन होत आहे. फोटो काढत असताना, स्कॅन करत असताना खूप कमी वेळ मिळतो, त्यामुळे तुम्ही चष्मा घातलेला नको आहे आणि तुमचा चेहरा नीट असला पाहिजे थोडासा, जो तुमच्या आधार कार्डवरती आहे. म्हणजे एकंदरीतच तो मॅच झाला पाहिजे. तुमच्या जे आहे तर ते फेस योग्य पद्धतीने असला पाहिजे. चष्मा घालून तो काढायचा नाही आहे. ते एकदा झाल्यानंतर तुम्ही ओकेवर क्लिक करू शकता. त्यानंतर तुमचा जो आहे तर तो BSA ID सक्सेसफुली जनरेट होईल. ठीक आहे, BSA ID जो आहे तर तो सक्सेसफुली जनरेट होईल आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला एक मेसेज किंवा मेल ID टाकला असेल तर मेलवरती, आणि मोबाईल नंबर तर आपण ऑब्व्हियसली टाकणारच आहोत, त्याच्यामुळे मोबाईलवरती तो तुमचा BSA ID तुम्हाला शो होईल. तो ID जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तो ID तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे स्कीमचे नाव येतील. 3 वेगवेगळे नाव तुमच्या पुढे शो होतील, ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट येईल, त्यानंतर गुजरात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्र येईल. तर तुम्हाला महाराष्ट्र या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. जसंही तुम्ही महाराष्ट्र या ऑप्शनवरती सिलेक्ट केलं की तुमच्या पुढे जे आहे तर ते सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट असा नावाचा एक ऑप्शन येईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केलं की परत तुमच्या पुढे 2 ऑप्शन येतील ब्ल्यू कलरमध्ये, बेनिफिशरी व्हेरिफिकेशन आणि दुसरं येईल व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट. तर तुम्हाला बेनिफिशरी व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक केलं की परत तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर हा जो आहे तर तो टाकायचा आहे आणि ईमेल ॲड्रेस पण टाकायचा आहे. म्हणजे जशी प्रोसेस आपण आधी केली होती तीच प्रोसेस पुन्हा एकदा आपल्याला करावी लागणार आहे. जसंही तुम्ही टाकलं की तिथे ॲग्रीचा जो आहे तर तो चेकबॉक्स येईल, त्याला तुम्हाला चेक करायचा आहे आणि पुढे सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जशी तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केला की तुम्हाला पुन्हा एकदा एक OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओके बटन येईल. तुमचा नाव आणि तुमचे जे काही डिटेल्स आहेत तर ते तुमच्या पुढे शो होतील. तुमचा फोटो, तुम्ही कुठल्या ID मधून कुठल्या योजनेमधून लाभ घेत आहात हे सर्व शो होईल. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. जसंही तुम्ही ओके केलं की परत तुमच्या पुढे आधी जी स्क्रीन होती त्याच पद्धतीची एक स्क्रीन जी आहे तर ती शो होईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते पुन्हा एकदा महाराष्ट्र याच्यावरती क्लिक करायचं आहे. महाराष्ट्राचा जो लोगो आहे, जो आपल्या चॅनलला लोगो आहे, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला जो आहे तर तो तिथे प्लीज एंटर युअर BSA ID असा येईल. BSA ID आला की तुम्हाला तुमच्या मेलवरती जो BSA ID प्राप्त झाला आहे तो मेल ID तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. तो मेल ID एंटर केल्यानंतर तुम्हाला गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही गेट OTP वरती क्लिक कराल किंवा सबमिट बटन येईल तर सबमिटवरती क्लिक कराल की तुम्हाला एक OTP येईल. त्यानंतर तो OTP परत तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि सबमिट किंवा ओके जे काही येईल त्या याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही त्यावरती क्लिक केलं की तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते तुमच्या पुढे संपूर्णपणे शो होईल आणि तुम्ही बघू शकाल की तुम्हाला कुठली योजना मिळालेली आहे, कुठल्या पेन्शनमधून तुम्हाला, कुठल्या स्कीममधून तुम्हाला पेन्शन मिळत आहे. तर ही होती एक पूर्ण प्रोसेस जी तुम्हाला हयातीचा दाखला काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हीच प्रोसेस व्हिडिओमध्ये हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्याचा देखील आपण प्रयत्न करूया की याचा व्हिडिओ कशा पद्धतीने बनवता येईल. आपल्याकडे जे आहे तर तो व्हिडिओ बनवायला खूप वेळ जातो आणि त्या कारणामुळे आपण हे केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जर बऱ्याच लाभार्थ्यांना काही अडचणी येत असेल, खूप सोपी स्टेप आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितल्यामुळे तुम्हाला खूप कठीण वाटत असेल, पण फक्त ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गेट OTP किंवा मग बाकीची जी नॉर्मल प्रोसेस आहे तर ती करायची आहे. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर ते नक्की कळवा.
आणि जर कुणाला हे काढून घ्यायचे असेल तर आमची टीम देखील यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल. त्यामुळे ताबडतोब हे सर्टिफिकेट काढणं बंधनकारक आहे, अन्यथा अनुदान थांबवले जाऊ शकते. आत्ताच महाराष्ट्रातील जवळजवळ 30 ते 40% लाभार्थ्यांना अद्यापही एप्रिल महिन्याचे, मार्च महिन्याचे अनुदान आलेले नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण हे सर्टिफिकेट काढलं नाही तर नक्कीच आपले अनुदान थांबवले जाऊ शकते. त्यामुळे ही प्रोसेस जी आहे तर ती ताबडतोब करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.